पाठीमागे राजकारण आहे। सदर जी महिला आहे, मी अगोदर सांगितलं, सदर जी महिला आहे त्या महिलेचे सगळ्या ठिकाणी सांगतायत की बाईचे कपडे फाडण्यात आले। अजिबात ही गोष्ट खरी नाही। सदर महिलेचे कोणीही कपडे फाडलेले नाही। माझं आव्हान आहे, कोणीतरी तो व्हिडिओ दाखवावा की आमचा एखादा माणूस, या गावचा सरपंच त्या महिलेचे कपडे फाडताना दिसत असेल तर। कपडे फाडणं तर सोडा, त्या महिलेच्या अंगाला साधा स्पर्श जर एखाद्या आमच्या माणसांनी केला असेल तर पोलीस असेल, कोर्ट असेल, हे सजा नंतर देईल। त्या माणसाला आम्ही चौकात फाशी देऊ, हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो। बांधवांना, इतक्या झुंडशाहीनं या पद्धतीनं हे पसरवले चाललंय की महाराष्ट्रभरामध्ये वंजारी समाजाला टार्गेट करून हा समाज पूर्णपणे खलनायक आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, हे पसरवण्याचं काम या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहे। हजारो तरुण परगावातून त्या चिखला या गावात येत आहेत, तिथे येऊन धुडगूस घालतायत। त्या गावामध्ये आता माणसं नाहीये, सगळी माणसं अटक आहे आणि तिथल्या ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत गैरवर्तन त्या ठिकाणी करतायत। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, परंतु ते फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, कुठली ठोस कारवाई करत नाही आणि सगळा समाज त्या ठिकाणी दहशतीखाली आहे, संपूर्ण गाव दहशतीखाली आहे। माझी विनंती आहे, पोलीस प्रशासनाला ह्या गोष्टी तात्काळ थांबल्या पाहिजेत। बाहेरून येणारे जे काही टोळके आहेत त्यांना त्या गावच्या शिवावर किंवा अगदी वेशीवर थांबवलं गेलं पाहिजेत। त्यांना गावात प्रवेश देऊ नये, गावात शांतता राहिली पाहिजेत, असा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। सगळ्या लोकांना उद्या विनंती आहे की उद्या बीबीला, संतोष भाऊ रणमाळे यांच्या शेतामध्ये सत्य बाजू काय आहे, महाराष्ट्राला ही जी काकड चिखल्याची जी घटना घडली आहे त्यातलं सत्य काय आहे हे सांगण्यासाठी उद्या 10 ते 15,000 लोकांचा समुदाय या ठिकाणी जमणार आहे। मी तमाम समाजाला आवाहन करतो, त्यामध्ये मराठा आहे, वंजारी, माळी, धनगर, साळी, कोळी, तेली, तांबोळी, सगळ्यांना 18 पगड जातीतल्या लोकांना एकत्र या ठिकाणी निमंत्रण देतो, तुम्ही या। जे सत्याच्या बाजूने आहे आणि जे सत्याच्या बाजूने आहे त्यांना विशेष आमंत्रण आहे की तुम्ही या आणि या ठिकाणी सत्य काय आहे हे एकदा बघा की खरोखर सदर महिलेला जी मारहाण झाली आहे ती आमच्या पुरुषांनी केली आहे का, सरपंचांनी केली आहे का, गावकऱ्यांनी केली आहे का? सदर महिलेचे जे कपडे फाडलेले आहेत ते कोणी फाडलेले आहेत हे एकदा त्या ठिकाणी निपक्षपातीपणानं पोलीस प्रशासनाने सुद्धा चौकशी करावी, SIT लावावी। अगदी ज्या ज्या प्रक्रिया आहे, तपास यंत्रणा आहे, त्या सगळ्या तपास यंत्रणेचा वापर करून सत्य महाराष्ट्राच्या समोर आणावं। खरं घडलंय काय, नुसती स्टंटबाजी नको आहे। आणि म्हणून सगळ्यांना विनंती आहे की उद्या सगळ्यांनी, अगदी सगळ्या गावातल्या लोकांनी तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई बांधवानो, तुम्हा आम्हाला जो कलंक लावण्याचं काम केलं जात आहे महाराष्ट्रभरामध्ये की वंजारी समाजाच्या गावातील लोकांनी छत्रपतींच्या पुतळ्याला विरोध केला आहे। मी मगाशीच सांगितलं, छत्रपती आमचा आराध्य दैवत आहे, आमची अस्मिता आहे। छत्रपती शिवाजी महाराज असा राजा आहे, सगळ्या जाती धर्माची माणसं त्या ठिकाणी येऊन नतमस्तक होतात, तिथून प्रेरणा घेतात। महाराष्ट्रापासून कर्नाटकच्या जिंदीपर्यंत संपूर्ण प्रदेशाचा सातबारा छत्रपतींच्या नावावर आहे आणि त्या छत्रपतींना आम्ही विरोध कसं करणार आहे? शक्यच नाही। आम्ही कुणीही छत्रपतींना विरोध करत नाही, त्यांच्या पुतळ्याला सुद्धा विरोध करत नाही। फक्त विनंती एवढीच आहे, सदर प्रकरणाचं सत्य समोर आलं पाहिजे। सदर प्रकरण जे घडतंय या प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे, त्यांचे दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, जे दोषी आहेत ते। पण अशा पद्धतीने झुंडशाहीनं जे प्रकार चाललाय, कोणी उठतं याच्यावर, कोणी ते माग काल आले ते जिराज जरांगे याच्यावर पोक्सो लावा, अपहरणाचा गुन्हा दाखल करा आणि 307 लावा, पोलीस सुद्धा हो म्हणतायत। कमाल आहे। बरं, वेगवेगळे लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येत आहेत, ते सुद्धा सत्य बघत नाही, त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या ठिकाणी सरपंचावर अमुक कारवाई करा, गावावर तमुक कारवाई करा। अरे सत्य त्या ठिकाणी काय आहे हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या, आमचं आव्हान आहे। आणि उद्या सत्य आहे, जे सत्य आहे ते ऐकण्यासाठी इथले समाज बांधवातले सगळे मंडळी जे नेते आहेत ते उद्या तुम्हाला सगळं सत्य सांगणार आहे। म्हणून तमाम गावकऱ्यांना, आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील लोकांना माझं आव्हान आहे, उद्या बीबी या ठिकाणी ठीक 11 वाजता संतोष भाऊ रणमाळे यांच्या शेतामध्ये आपण त्या ठिकाणी जमायचं आहे। सगळ्या महिलांनी सुद्धा यायचं आहे,
तुमच्या नातेवाईक, तुमच्या माहेरकडील मंडळींना सुद्धा आमंत्रण करा की उद्या तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय. महाराष्ट्राला आपली बाजू एकदा कळू द्या. खरं म्हणजे आपण बोललोच नाही, हा सगळा एकतर्फी न्याय व्हायला लागलाय. आपण आपली बाजू लोकांना कळू द्या. लोकांना सांगा की खरी घटना काय घडलेली आहे हे सांगण्यासाठी उद्या सगळ्यांनी या ठिकाणी यावं. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. सगळेच जण इथं बसलेले सगळे बोलू नका पुढे. कालचा परवाचा जो विषय अरे आता ऐकवायचं का तुम्हाला? तुम्हाला आता आमच्याबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल माहिती नसेल, पण आम्ही जन्मल्यापासून जे लोक आम्हाला ओळखतात त्या सगळ्यांना माहिती आहे. आम्ही कधी जातीवाद करत नाही, आम्ही कधी धर्मवाद करत नाही. आम्ही या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे लोक आहे. त्यातल्या त्यात आमचं नेचर, आमचं वैयक्तिक नेचरही सगळ्यांना माहिती आहे, जे आम्हाला ओळखतात. त्यामुळं फक्त आम्ही खऱ्याला खरं, खोट्याला खोटं म्हणणारे लोक आहे. जिथं चुकलं असेल, मग ते आमच्याही समाजाचे असो, नातेवाईक असो, आम्ही त्यांना चुकलंच म्हटलं आतापर्यंत. त्यासाठी आम्ही लोकांच्या भले शिव्या खाल्ल्या, पण आम्ही चुकीला चुकीचं म्हटलं, बरोबरला बरोबर म्हटलं. कालच्याही प्रकरणात जर या लोकांचं, या गावातल्या मंडळीचं जर चुकेलं असतं तर आम्ही सांगितलं असतं की कायदा काय निर्णय घ्यायचा घेईल, काय शासन काय निर्णय घ्यायचं ते घेईल. आपण पहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विटंबना करणाऱ्या किंवा त्याला विरोध करणाऱ्याला भर चौकात आणून फाशी द्या, त्याला फटके द्या, हा निर्णय घेणारे आम्ही सगळे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे या जिल्ह्यात, या मतदारसंघात अनेक ठिकाणी बसवताना आम्ही भांडणं घेतले, केसेस अंगावर घेतल्या. त्याचे व्हिडिओ आहे, त्याच्या टीव्हीला, पेपरला बातम्या आहे. कारण जिथं जिथं वाद झाला, जिथं जिथं पुतळ्याला अडवणूक झाली, त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आम्ही पुतळे बसवणारे लोक आहे. परंतु आम्हाला खरं पाहिजे, ते कोणीही असो, सख्या घरातला भाऊ असला आणि तो चुकीचा असला तर आम्ही त्याला चुकीचा म्हणणार आहे. त्यामुळं काल जे प्रकरण झालं परवा, ते त्या ठिकाणी सत्य काय ते खऱ्या अर्थानं तपासलं पाहिजे. आपणही तिथं होतात, पण काय होतं की बऱ्याच ठिकाणी मॉबच्या दबावाखाली, लोकांच्या समुदायाच्या दबावाखाली आपल्यालाही काही गोष्टी बोलता येत नाही. ते आम्ही समजू शकतो. सत्य सगळं आपल्याला माहीत आहे. आपण आपल्या छातीवर हात ठेवून सांगा काय झालं. आणि या चुकीच्या गोष्टीमुळे एका चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंत हा विषय नाही आहे, किंवा त्या गावातल्या 25 चुकीच्या माणसाला शिक्षा झाली इथपर्यंत हा विषय नाही आहे. परंतु विषय हा आहे की त्या चुकीच्या विषयामुळे संपूर्ण राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण झाली आहे, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण झाली आहे, जाती जातीमध्ये भांडणं लागले. आणि छत्रपती शिवरायांची विटंबना करणारे किंवा त्यांना विरोध करणारे लोक काही आहे, अशा पद्धतीचा एक चुकीचा मेसेज चालला आणि त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झाले. बरं, जे व्हिडिओ व्हायरल करतात, जे मेसेज टाकतात, त्यांची काही चूक नाही. त्यांच्यापर्यंत जे माहिती गेली त्या आधारावर ते करतात. काही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी ती बाजू घेतली सदर त्या महिलेची किंवा त्या ठिकाणच्या लोकांची. त्यांचाही काही दोष नाही, कारण त्यांनाही सत्यता माहीत नव्हती. जे त्यांच्या कानावर आलं ती बाजू त्यांनी घेतली. परंतु सत्य काय आहे, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या, या जगातल्या ज्या काही तपास यंत्रणा असतील सर्वोच्च, त्या सगळ्या तपास यंत्रणाच्या आधारावर तिथं तपास करावा आणि दूध का दूध, पाणी का पाणी करावं. जर खरं असलं तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ. आम्ही कायदा हातात घेऊन त्याला शिक्षा देऊ. आमच्यावर काय गुन्हे लागलेत लागेल, पण जर खरं असलं तर. पण खोटं असेल तर मात्र खोटं खपून घेऊ नका. आमची तुम्हाला पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, जे सत्य आहे ते समोर आणा. जे काय CCTV फुटेज असतील, जे काय असतील ते सगळं समोर आणा. जे प्रत्यक्षदर्शी असेल ते समोर आणा. माझ्या मते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आड जाऊन कुणी राजकारण करू नये. हा राजकीय विषय नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आमचं दैवत आहे. त्यांच्यासाठी रक्त सांडायला बसलेलो आपण माणसं आहे. उद्याही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कोणी वाईट बोललं तर त्याचे हातपाय तोडू इतकी हिंमत आणि धमक ठेवणारे लोक आम्ही आहे. त्यामुळं चुकीची गोष्ट आम्ही खपून घेणार नाही, परंतु सत्य गोष्ट तुम्ही मांडा, सत्य स्वीकारा. त्याच्यासाठी हे निवेदन आहे. आज गावागावात जाऊन अनेक लोक तिथं जाऊन जे काय घरावर दगडं मारतात, हे करतात, ते सगळ्या लोकांना थांबवा. आम्ही म्हणणार नाही की मराठा समाजाचे लोक, पण जे कोणी असेल, काही लोक दुसरे घुसखोर करतात, संधीचा फायदा घेतात, असे काही लोक असतात, जे मुद्दाम समाजात तेढ निर्माण करायचे असते, असे लोक असतात. त्या सगळ्या लोकांना आवर घाला आणि त्यांना गावात जाण्यापासून रोखा. आणि हे चुकीचं जे महिलावर, पुरुषावर त्या ठिकाणी अन्याय होतो हे थांबवा. एवढी विनंती करण्यासाठी आज आलो. उद्या आम्ही सविस्तर सगळ्या जाती धर्माचे लोक या मतदारसंघात, या जिल्ह्यात, या राज्यात ज्या लोकांना सत्य आवडतं, सत्य पाहिजे, सत्य स्वीकारतात जे लोक, ते उद्या सगळे लोक आम्ही या ठिकाणी बोललो ते येतील आणि त्यांच्या समोर आम्ही सत्य त्या ठिकाणी मांडू. आणि या राज्यातल्या प्रत्येक माणसापर्यंत सत्य काय ते गेलं पाहिजे हे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आलो, हे निवेदन घेऊन आलो. उद्याही आम्ही या ठिकाणी सगळेजण येणार आहे. प्रत्येक जाती धर्माचा माणूस येणार आहे. परंतु तोपर्यंत
चुकीच्या लोकांवर कारवाई करू नका, योग्य त्या माणसावर कारवाई करा. आणि जर चुकीचीच कारवाई करायचं असेल तर सगळ्यांवरच करा, सगळेच त्याच्यावर, त्या गावावर करा, आमच्यावर करा, सगळ्याच लोकांवर करा. ती मूळ मागणी आमची, मूळ मागणी आहे. साहेब आमची मूळ मागणी आहे. त्यामुळे हे नियोजन घ्या. एक मिनिट एकच मिनिट. हो डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर हो, त्याच्यावर हे नंतर पोस्को लावण्यात आलाय. या सर्व गोष्टी चुकीच्या आहेत त्या. उद्या सगळ्या गोष्टीवर बोलू. लावू शकतात. पुरेपूर बंदोबस्त आहे साहेब. आता विषय तुम्ही सांगा की त्या दिवशी जरांगे पाटील साहेबांनी म्हणायचा विषय की जरांगे पाटील साहेबांनी सांगितलं की या पद्धतीचे कलम लावा. ऐका ना दादा, तुम्ही बोला नंतर. या पद्धतीचे कलम लावा, त्या पद्धतीचे कलम तुमच्या खात्यावरून लावणं सुरू आहे. आणि एखादा माणूस ज्याला कायद्याचा किंवा त्या गृह खात्याचा किंवा तुमच्या पोलीस खात्याचा किंवा SP साहेबांचे अधिकार कोणीही दिलेले नाही, परंतु ते सांगतात की याच्यावर पोस्ट लावा, या पोरीचं अपहरण झालं, हे पोरीचं अपहरण काय झालं हे तपासायला अथॉरिटी नसताना त्यांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन हे त्या लोकांवर गुन्हे दाखल करत आहे. आणि जे गुन्हेगाराची यादी आहे ती गुन्हा घडलाच नाही, परंतु 150-200वर तो आकडा वाढवण्याचा. आज 50ची यादी तयार झाली, उद्या 100ची यादी तयार होईल. आपण गावालाच जर पकडायचं असेल ना, तुमचे निकष हे डोळ्यानं पाहणारा किंवा तिथं असणाऱ्याचे जर निकष काढतात असेल साहेब, तर पूर्ण गाव जे 800-1000 लोक वस्तीचं जे गाव आहे, त्या आमची प्रामाणिक आमची मागणी आहे की या एकूणच्या एक माणूस जर त्या घटनेला ती घटना खोटी करून जर खरी दाखवायची असेल आणि ती जर खरी म्हणायची असेल तर गावकरी त्या घटनेशी कुठलाही संबंध नसताना गावकऱ्याला जर जबाबदार धरण्यात येत असेल तर आमचं म्हणणं आहे त्या गावात असलेली पूर्ण लोकसंख्या ही गुन्हेगार आहे आणि त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल करावे. निवडून 5-50-100 लोकांवर कोणाच्या आदेशानं हेतू पुरस्कार राजकीय द्वेषातून हे गुन्हे दाखल होऊ नये. पूर्णच्या पूर्ण आमचे महिला असतील, आमचे बालक असतील, आमचे म्हातारे माणसं असतील, आमचे तरुण पोर असतील, या लोकांवर रितसर गुन्हे दाखल करा अशी आमची मागणी आहे. त्याचं कारणच हे की आता पूर्ण गावच आरोपीच्या पिंजऱ्यात बसवलंय, तर मग आता सर्वच घ्या, कोणताही हे करू नका, कोणाची हायगे आम्ही याच्यात बाबतीत करू नका, सर्वांनाच पकडा आता. आणि MILची तयारी आहे, महिला तयारी. तुम्हाला जर वाटत असेल साहेब काही करायचं तर आम्हाला सगळ्या याच्या आम्हाला आमच्यावर आरोप नका बाबा हे करा, कारण कसं हे बरोबर नाही ना. ऐका डॉक्टर साहेब, जर यांच्याकडून चिखलाचं संरक्षण होत नसेल ना तर सर्व बांधारी बांधवांनी त्या चिखलाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. सर्व समाजाने समाजात पेटणार ना मग सर्व समाज असन की काय सगळं पेटणार ना. कोणी नाव सांगायला आता तुम्हाला सांगतो, पाटील साहेबाला त्या ठिकाणी काढलं का? पाटील साहेबांना माहिती आहे. आमच्या